नमस्कार मंडळी, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। मी इथं आज मोठी वाटी भरून मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी स्वच्छ चाळून घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 चमचा ओवा घालतीये, नंतर त्यात पाव चमचा असा खाता सोडा घातलाय आणि खाता सोडा आणि ओवा मैद्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। खाता सोडा आणि मैदा मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घ्यायचे आणि आता हे तेलाचं मोहनही मैद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। मोहन तेल गरम आहे त्यामुळे हाताला थोडेसे चटके बसतायत, त्यामुळे सावकाशच असं मिक्स करून घ्यायचे। नंतर त्यामध्ये मीठ घालायचं राहिलं होतं, मीठ घालून घ्यायचं आणि मीठही छान मिक्स करून घ्यायचे। तेलाचं मोहन एवढं घालायचं की जेणेकरून त्या पिठाचा मुटका तयार होईल। आता आपलं मोहन एकदम व्यवस्थित प्रमाणात झालेलं आहे, त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात। पीठ आपलं इथं मळून झालेलं आहे। आता थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी आपण हे आता बाजूला ठेवून देणार आहोत। आता हे पीठ रेस्ट छान मुरूपर्यंत भिजूपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। तिथं मी 5 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाट्याच्या काय करायचं, साली काढून घ्यायचे आहेत। साली काढून घेतल्याच्या नंतर त्या बटाट्यांचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे किंवा तुम्ही मॅश करूनही हा बटाटा घेऊ शकतात। मी इथं ह्या बटाट्याची चाकूच्या साहाय्याने छोटे छोटे असे तुकडेच करून घेतलेले आहेत। आता आपण बटाटे मॅश करून झाल्याच्या नंतर काय करायचं, गॅसवर कढई मांडून घ्यायची, त्यामध्ये 1 पळी तेल घालायचं। तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। जिरे मोहरी छान तडतडल्याच्या नंतर इथं मी 1 कांदा बारीक चिरून घेतला होता। हा मोठ्या आकाराचा कांदा होता, तो कांदा घालायचा। नंतर त्यामध्ये मी आलं आणि लसूण जो की मी खलबत्त्यामध्ये छान बारीक कुटून घेतला होता त्याची पेस्ट घालायची। नंतर कढीपत्ता घालायचा। नंतर मसाल्यामध्ये मी लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, थोडासा गूळ आणि थोडं लिंबूसत्व घातलेलं आहे ते घालायचं आणि छान कांद्यामध्ये ते मसाले परतून घ्यायचेत। मसाल्यामुळं काय होतं की छान रंग तर येतो, शिवाय गूळ आणि लिंबूसत्व घातल्यामुळं भाजीला थोडासा आंबट गोड असं चव येते। नंतर त्यामध्ये मॅश केलेले बटाटे घालायचे व नंतर त्यामध्ये वाटाणे घालायचे आणि मीठ घालायचं। आता हे सर्व जिन्नस एकत्र मस्तपैकी असे परतून घ्यायचे, म्हणजे आपली भाजी इथं तयार आहे। आत्तापर्यंत तुमच्या लक्षातच आलं असेल की आपल्याला काय बनवायचं आहे ते। आपण आज बनवणार आहेत गरमागरम असे मस्त कुरकुरीत होणारे समोसे। आता आपली भाजीला पाहू शकता तुम्ही, रंग किती छान आलाय। अहो रंगच नाही, याची टेस्ट पण खूप छान आहे भाजीची। आता तोपर्यंत आपलं एवढं भाजी होईपर्यंत आपलं पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे। आपण आता त्याचा मीडियम साईजचा असा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि या उंड्याची काय करायचं, लंब गोलाकार अशी चपाती लाटून घ्यायची। चपाती जास्त जाडही नाही आणि लाटायची, एकदम छान पातळ अशा साईजमध्ये ही चपाती लाटून घ्यायची आहे। आपली ही तर चपाती लाटून तयार आहे। आता त्याला आपण मधोमधच काय करायचं, असं कट करायची आहे आणि त्याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला जो कोन तयार करायचा आहे समोशाचा तो छान तयार होतो आणि तो तेलामध्ये टाकल्यानंतर तो फुटत नाही किंवा सुटत नाही। पाणी लावल्यामुळं कोन एकदम छान घट्टसर असा तयार होतो। आता आपण इथे असं कोन तयार करून घेतलं आहे, त्यामध्ये आपण तयार केलेली ही बटाट्याची भाजी भरून घेऊयात। आता बटाट्याची भाजी भरून झालेली आहे, त्याला मस्त असं समोस्याचा आपण आकार देऊन घेऊत। छान असं समोशाचा आपण इथं आकार देऊन घेतलेला आहे। आता आपला इथं पहिला समोसा इथं तयार आहे। अशा पद्धतीनेच मी सर्व समोसे तयार करून घेतलेले आहेत। आता इथं कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तेलही छान गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण समोसे सोडून घेऊ। आता समोसे तळताना गॅसची आच ही लो टू मीडियम अशीच ठेवायची आहे आणि त्यामध्ये हे समोसे कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत। आपला समोशाचा पहिला घाणा इथं तळून तयार आहेत। अशा पद्धतीने सर्व समोसे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत मी, तुम्ही पाहू शकता। आता आपण सर्व करू। हे समोसे एकदम छान टेस्टी, एकदम हॉटेलसारखी टेस्ट आलेले आहे, शिवाय असे कुरकुरीतही झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा।